इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। तो ध्यान का प्रकरण देख रहे थे। यहाँ पे एक शंकाकार की शंका है ऐसे कि धर्म, धन और ध्यान इसका संबंध कैसे बिठाए, असंच ना? धर्म म्हणा ध्यान म्हणा बरं एकच, संसार आणि हां मग धन म्हणजे संसार, धन और धर्म का संबंध कैसे जोड़े, तो ऐसी शंका है। तो यहाँ पे बता रहे हैं कि संसार करने का उपदेश भी हमें किसने दिया है? भगवान ने ही दिया है। और संसार छोड़ने का उपदेश भी उन्होंने ही दिया है। तो करे क्या अभी? बीच में हमारी दुविधा, ये करे या वो करे। तो बताते हैं आचार्य या भगवान वहाँ पे कि जम सक्कई तम की रही, जो शक्य है वो करो ही करो। आपको मोक्ष मार्ग में लगना है, अनंत सुख पाना है, तो ये पुरुषार्थ करना ही चाहिए धर्म के मार्ग में। जम सक्कई तम की रही, जम च न सक्कई, जो शक्य नहीं है तहेव सद्दहणम, उसका श्रद्धान करो। मतलब हमारी परिणति कैसी होनी चाहिए कि भले ही हम संसार कर रहे हैं, भले ही धन कमा रहे हैं, लेकिन ये कमाना नहीं है मुझे, इसके लिए मैं ये नहीं कर रहा हूँ। कमाना पड़ रहा है, इसका अंतरंग में खेद होना चाहिए, उसको छोड़ने के निरंतर भाव होने चाहिए। करेगा जब तक वैराग्य नहीं होगा, जब तक निर्ग्रंथ दशा नहीं प्राप्त होगी, तब तक ये सब कार्य करेगा जीव। लेकिन परिणति ऐसी होनी चाहिए कि मैं कर रहा हूँ, मेरा गलत है। त्यांचा प्रश्न आहे धर्म आणि धन ह्याचा संबंध कसं जोडायचं? धन कमवायचं का नाही? पैशाशिवाय आज काय चालत नाही। मग पैसा कमवायचा का नाही कमवायचा? हो, मग धर्मात असू दे नाही तर संसारात असू दे, धन असणाऱ्याला महत्व असं दिलं जातं म्हणताय। तेच की आता काय म्हणायचं की अशी बुद्धी वक्र होत चालली हो। पूर्वी धन होतं त्यालाच धर्म मिळत होता असं होतं का? इतकी निरपेक्षता होती धर्म आराधनेमध्ये त्यांची की धन मिळावं म्हणून धर्म नव्हते करत एकतर, आणि अशी दृष्टी पण नव्हती की ह्यांच्याकडे जास्त धर्म आहे, धन आहे म्हणजे ह्यांच्याकडे धर्म आहे अधिक, जास्त दान देतात म्हणून ते जास्त धार्मिक आहेत, अशी कुठेच परिभाषा नव्हती। तशी दृष्टी पण नव्हती। वस्तूला बरोबर घेऊन जायची ना पुढच्या भवामध्ये, हां मग सगळं रिकामं झालं असतं का? कोण मागं ठेवलंच नसतं, बापाचं मुलाला काही मिळालंच नसतं, बाप घेऊन गेला असतं बरोबर सगळं। म्हणजे म्हणायचं आहे काय की तुम्ही धनाच्या उद्देशाने धर्मात पडलात तर न धन मिळणार आहे ना धर्म मिळणार आहे। जो निरपेक्ष बुद्धीने धर्म करतो त्याला धन सुद्धा अनपेक्षित मिळतं। म्हणजे धनाच्या मागं पळावं नाही लागत। म्हणून म्हटलं की दृष्टी आपली किंवा काय लक्ष आपलं असं उच्च असावं, ध्येय उच्च उत्कृष्ट ध्येय असावं, तर तिथं मागं सगळं मध्ये मिळत जातं नाही असं नाही। हे धन म्हणजे की तू कुठंपर्यंत नेणार आहे तुम्हाला? ठीक आहे, धनाने कोणी दान दिलं, खूप धर्मप्रचार प्रभावना केली, 16व्या स्वर्गाच्या वर नाही जाऊ शकत शुभ भावाने, त्याच्यावर जायची पात्रता धर्मानेच प्राप्त होती। म्हणून म्हटलं की निर्विकल्प धर्म आराधना असेल तर तिथं तो जीव नियमाने उद्धार करू शकतो। पण जर सापेक्ष करेल, मला ह्याची प्राप्ती व्हावी किंवा धन भरपूर असेल तरच मी धर्म करू शकतो, नसेल तर नाही, किंवा आज त्यांचं असं म्हणणं आहे की आज पैशाशिवाय तर काय चालत नाही, कुठं एक पाऊलसुद्धा आपल्याला उचलायला येत नाही, मग धन कमवायचं का नाही कमवायचं? कोण कोण दुकानात बसलंय सगळ्यांनी सांगा, पैसे कोण कोण कमवत आहे ते सगळ्यांनी? धन कमवायचं का नाही कमवायचं? म्हणजे म्हणून म्हणलं ना, भगवंतांनी धन कमवायची कला त्यांनीच दिली आहे। भगवान म्हणू नका त्यांना, राजा होते त्यावेळेस ते,
तर आदिनाथ राजांनीच कला दिली आहे षटक्रिया करण्याचं उद्देश पण. तुम्हाला आयतं मिळणार नाही आहे तर आता असं कष्ट करून कमवा, पैशाच्या मोबदल्यामध्ये सगळ्या वस्तू घ्या, हे सगळं त्यांनी शिकवलं आहे. आणि धन सोडायला पण शिकवलं आहे. पण तुम्ही काय केलं, प्रयोजनभूत आहे तेवढंच धरून ठेवलं आहे. ते आवडलं ना, आता त्याच्यामध्येच रमलं आहे. त्याच्या पुढं जाऊन काहीतरी आपल्याला घ्यायला पाहिजे, करायला पाहिजे, हे सगळं विसरून गेलं. त्यामुळं त्याचं महत्त्व कमी होत चाललं आहे. हो, धर्म ॲक्च्युली दाखवायचं होतं त्यांना धर्माची महत्ता. आणि तुम्ही करू शकत नाही किंवा आता ठीक आहे तेवढा तुमचा पुरुषार्थ चालत नाही तर मोही आहात अजून, पण होणार आहे विरक्त. असे जीव होते पूर्वी, एकदम सरळ परिणामी. आदिनाथांचे शिष्य जे होते ते सगळे रुजुबुद्धी. त्यामुळं ते ह्याने दीक्षा घेतली की त्यांच्या मागं सगळ्यांनी घेतली, असं असायचं. आता इथं एक दीक्षा घ्यायला तर त्यालाच मागं ओढतात, त्याच्या मागं जायचं राहिलं लांबच, पण त्यालाच मागं ओढणारे असते. म्हणजे धर्म शिकवायचा होता तर धर्म राहिला मागं आणि धनाच्या मागं लोक वेडे झालेत. म्हणून चौदाव्या गुणस्थानापर्यंत बरोबर. पण शरीरासाठी नाही करत. शरीर आहे तेव्हा धर्म आहे की नाही असं नाही, पण शरीरासाठी करायला गेला तर धर्म होत नाही. शरीराकडं पाहून धर्म करायला गेला तरी धर्म होत नाही. राहू शकतो, बरोबर. नसेल तर इच्छा तर काहीच नाही आहे तिथं. 13व्या गुणस्थानवरती जीवाला अशरीर नाही व्हायचं असेल तर त्यांनी काय करायचं? 13व्या गुणस्थानातनं कुठं खाली येणार? अप्रतिपाती आहे ना ती अवस्था. आणि तिथं ती तशी काही इच्छाच नाही आहे की मला वर जायचं आहे, खाली जायचं आहे, मुक्त व्हायचं आहे, काय नाही. बस त्यांचं परिणमन तर नॉर्मल जाणणे रूपाने चालू आहे. त्याचं फळ काय मिळेल ते मिळेल आता. आणि ते मिळणार आहे काय? कर्मांचा नाश होत जाणार आहे पुढं पुढं. म्हणजे तुम्ही इथं सविकल्प दशेमध्ये हे भाव करताय की मला मुक्त व्हायचं आहे, मला या सगळ्या कर्मांनी रहित व्हायचं आहे, संकट दुःख संपावीत माझी, हे इथं असणारा सविकल्प जीव चिंतन करतोय. पण त्या चिंतनाने पण तुम्हाला काही मुक्त होता येत नाही. उलट निर्विकल्प झाला, निश्चिंत झाला तरच मुक्त होता. नाहीतर किती विचार केल्यावर आपल्याला मोक्ष मिळतो? त्या विचारांना पण सुटतातच विचार, त्याच्याशिवाय तर अनुभव होणार नाही आहे. आत्मा असा आहे ना की त्याला कुठले विकल्पात घातल्यावर तो बाहेर पडतो असं नाही आहे. उलट सगळे विकल्प जिथं संपलेत ना ती मोक्षदशा आहे. म्हणजे सगळ्या विकल्पांना सोडून मग मोक्ष मिळवा असं नाही सांगितलं. आत्मा कसा आहे तसा जाणा तर मोक्ष मिळणार आहे. तिथं सगळी विकल्प सहज थांबणार आहेत, नाही असं नाही. म्हणून ती मोक्षदशा ज्याला प्राप्त झाली तो असा अनुभव करतोय आता की बाकीचे काय तिथं त्यांना टेन्शन नाही, विकल्प नाही, कुठले विचार नाहीत. बस असं आहे, ज्ञान रूपाने परिणमन आहे. त्यालाच ध्यान म्हटलं वास्तविक. आपण ओढून ध्यान करायला जातो ना, ते ध्यान नाही आहे. ध्यान कशाला म्हणायचं? सहज परिणती आहे ध्यान म्हणजे. आणि आपण ते व्याख्या केली म्हणून तसं एका विषयावर ओढून घेऊन त्याला लक्ष करून त्याचा विचार करायला जातो. मी सगळ्यापासून भिन्न आहे, शरीरापासून भिन्न आहे, त्या द्रव्यकर्मापासून भिन्न आहे. ओढून आपण उपयोग लावायला जातोय ना. करा ना, सहज परिणती करून बघा की होईल. हे सगळं सांगावं लागलं असं तुम्हाला ह्या संबोधनासाठी, म्हणून की कशा रीतीने ध्यान केलं जातं ह्याच्यासाठी. पण जितकं त्या शब्दात त्या अवलंबनात अडकणार तितकं ध्यान होत नाही. म्हणून ध्यान करायचं ना तर जाणणारा एवढंच ठेवा एक लक्ष. आणि मग मेंटेन करायचं म्हणजे शरीराला आपल्याला टिकवायचं, हा बुद्धी नको ना, ही बुद्धी नको. शरीर माझं राहावं म्हणून मगच मी धर्म करू शकेन. शरीराची काळजी करणारा जीव आत्म्याची काळजी नाही करू शकत. होईल विकल्पाच्या दशेमध्ये ते मुनी पण आहाराला निघतात की नाही असं नाही. आहार घेतात कशासाठी? उद्देश काय असतो तिथं?
एक तर आपली साधना नीट व्हावी, संयमामध्ये दोष लागू नये ही भावना आहे. असं नाही आहे की काय म्हणते ते पुष्टी तुष्टीसाठी नाही. काय ते आम्हा सांगतात काय, नाही न चयठ्ठम न तेजठ्ठम. चय म्हणजे शरीर पुष्ट व्हावं, जाड राहावं, काय ते शक्तिमान राहावं म्हणून नाही, आणि तेज वाढावं म्हणून नाही. आहार कशासाठी घेत आहेत? फक्त ज्ञान ध्यान साधना त्यांच्या समाधीपर्यंत त्याचं योग्य वापर व्हावा, त्याचं मदत व्हावी एवढंच. कारण त्याच्यात जर रोग झाले, त्याची दुर्बलता झाली तर कदाचित आपल्या साधनेमध्ये अडथळा येईल. एवढीच दृष्टी आहे मुनिराजांची. त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरं काय त्यांचे भाव नाही आहेत. आणि आपण उलटं करतोय. ते शरीराला पुष्ट केल्यावर मग मी ध्यान करणार, शरीर निरोगी असेल, मला अनुकूल असेल तर मी धर्म करणार, ही बुद्धी आपल्याला त्रास देते. म्हणून सांगतायत की उद्देश कसा असतो त्याच्यानुसार आपल्याला फळाची प्राप्ती होते. म्हणून लक्ष आपलं श्रेष्ठ ठेवा तर त्याच्या निमित्तामध्ये उत्कृष्ट फळाची प्राप्ती होणारच. और कुछ चला, मला काय सांगायचं होतं थोडंसं. मोक्षशास्त्रमध्ये त्यांनी एक पॅरेग्राफ चांगला घेतलाय. हां, 14व्या गुणस्थानामध्ये चौथं शुक्ल ध्यान होतं. मग त्यांनी सांगितलं की उपांत्य समयामध्ये त्याचं फळ असं आहे की 72 प्रकृतींचा नाश होतो. उपांत्य समय म्हणजे शेवटच्या पूर्व समय. हा शेवटचा समय, त्याच्या पूर्वीचा म्हणजे उपांत्य. हा अंत्य आणि हा उपांत्य समय. तर या समयामध्ये समजा 4 समयांचा काळ आहे त्या 14व्या गुणस्थानाचा. तर या पूर्व समयामध्ये त्यांच्या विशुद्धीच्या त्या ध्यानाच्या निमित्तात 72 कर्म प्रकृतींचा नाश होतो. आणि या चरम समयामध्ये 13 प्रकृतींचा नाश होतो. मग हे त्या ध्यानाचं फळ आहे असं सांगितलं आहे. मग असं कुठं उल्लेख नाही आला की 14व्या गुणस्थानात त्याच समयात ध्यान असतं का पहिल्या समयापासून असतं. फक्त आहे एवढं सांगितलं. 14व्या गुणस्थानामध्ये चौथं शुक्ल ध्यान असतं. तर इथं मोक्षशास्त्रामध्ये 607 पान आहे. थोडंसं त्यांनी एक प्रश्न चांगला घेतला म्हणून वाचते आहे. ते पण खाली आलो आहे बरं का. आता कुठं शुक्ल ध्यानामध्ये खालच्या शुक्ल ध्यानात आलो आहे. वर चढलेले आता खाली खाली उतरायला लागलो आहे आपण. परत यायचं आहे ना संसारी दशेत. आपण वर गेलो आहे ते वर जाणार नाही आहे, त्यामुळं जरासं विकल्पामध्ये. तर त्यांनी 44वं सूत्र घेतलं आहे 9व्या अध्यायामध्ये. विचारचं लक्षण काय तर विचार अर्थ व्यंजन योग संक्रांती हे असं घेतलं होतं ना सूत्र आपण. विचार म्हणजे काय, अर्थ व्यंजन आणि योगाचं बदलणे, ह्याला म्हणलं होतं विचार. तर तिथं म्हणजे काय त्याचा खुलासा केला आहे, वाचते तुम्हाला पाहिजे असं तर. अर्थ संक्रांति म्हणजे काय, अर्थ का तात्पर्य है ध्यान करने योग्य पदार्थ और संक्रांति का अर्थ है बदलना. अर्थ संक्रांति म्हणजे काय, ध्यान करण्यायोग्य पदार्थ त्याचं बदलणे. ध्यान करने योग्य पदार्थ में द्रव्य को छोड़कर उसकी पर्याय का ध्यान करे अथवा पर्याय को छोड़कर द्रव्य का ध्यान करे, सो अर्थ संक्रांति है. कधी द्रव्यावरून पर्यायावर, कधी पर्यायावरून द्रव्यावर, गुणावर असं चित्त परिवर्तन होत राहतं, त्याला म्हणलं अर्थ संक्रांति. व्यंजन संक्रांति म्हणजे काय, व्यंजन का अर्थ वचन और संक्रांति का अर्थ बदलना. श्रुत के किसी एक वचन को छोड़कर अन्य का अवलंबन करना तथा उसे छोड़कर किसी अन्य का अवलंबन करना तथा उसे छोड़कर किसी अन्य का अवलंबन करना. एका गाथेचं अवलंबन घेऊन ध्यान करताय, पुन्हा ती सोडली दुसरं घेतलं, दुसरा शब्द घेतला, दुसरं विशेषण घेतलं. असं ध्यान कसं करायला पाहिजे हे सांगालेत काका. म्हणजे आपण ध्यान करतो ते असं असावं की एका ठिकाणी उपयोग स्थिर राहत नाही म्हटलं तर अन्य अशुभामध्ये न जावं, ह्याच्यासाठी म्हणून तुम्ही द्रव्यश्रुतामधले शब्द घ्या, त्या एका शब्दावरून दुसऱ्या शब्दावर असं करू शकता. आपण बुद्धिपूर्वक करू शकतो, ते तर त्यांचं कार्य चालू आहे अबुद्धिपूर्वक दशेमध्ये, जे श्रेणी आरूढ जीव आहेत. तसंच योग संक्रांति सांगितलं, काय योग को छोड़कर मनोयोग या वचन योग को ग्रहण करना और उसे छोड़कर अन्य योग को ग्रहण करना, सो योग संक्रांति है. म्हणजे एका योगावरून दुसऱ्या योगामध्ये उपयोग जातो,
जात घालवतात असं नाही, तर ते सहज परिणमन चालू आहे, तेच सांगतायत। यह ध्यान रहे कि जिस जीव के शुक्ल ध्यान होता है, कोण जीव आहे सांगा हा, ज्याची संक्रांती चालू आहे, ज्याची संक्रांती चालू आहे, कुठल्या गुणस्थानात आहे जीव? 14व्या। नाही बाबा, नाही बाबा। आता काय तुम्ही देवा, मी खाली उतरले सांगायला की तुम्ही वरच बसलाय अजून। या खाली या संसारात। श्रेणी चढतोय, श्रेणी आरूढ आहे। गुणस्थान पहिला सांगा, आहे त्याचं गुणस्थान सांगा। 8 ते 12 पर्यंत। 11 संक्रांती नाहीये ना पुढं, 8 ते 11 गुणस्थानात पहिलं शुक्ल ध्यान आहे, तिथं संक्रांती आहे। हाँ, मग तेच सांगताय तिथं की यह ध्यान रहे कि जिस जीव के शुक्ल ध्यान होता है वह जीव निर्विकल्प दशा में ही है। 8व्या गुणस्थानाच्या वर जीव निर्विकल्प दशेतच आहे, इसलिए उसे इस संक्रांती की खबर नहीं है। बुद्धिपूर्वक तो अनुभवच घेतोय, त्याला हे काय संक्रांती चालली आहे ह्याच्यामध्ये त्याचं काय इंटरफिरन्सच नाही आहे। किंतु उस दशा में ऐसी पलटना होती है, अर्थात संक्रांती होती है, वह केवल ज्ञानी जानता है। म्हणजे माझ्या ज्ञानात काय, मी जर 8व्या गुणस्थानात आहे, माझ्या ज्ञानात काय संक्रांती चालली हे जाणते कोण? केवली भगवान जाणतायत, त्यांनी सांगितलंय हे सगळं। कारण जो श्रेणी आरूढ आहे तो स्वतः जाणत नाही, तो काय सांगणार आहे? अबुद्धिपूर्वक तुमच्या पकडीत येत नाही, त्यांनी कदाचित केवळ ज्ञानाला प्राप्त झाल्यावर सांगतील कदाचित जाणून की मी हे सगळं ध्यान केलं होतं, तर ते सगळं परोक्षच झालं परत। पण प्रत्यक्ष त्यावेळी त्यांचं काय काय चिंतन चालू आहे हे केवली जाणतायत। जसं तुमचं आत्ता काय काय बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वक चाललंय कोण जाणतंय सांगा? मी पण जाणते। सगळे घरात भाजी आमटी रोटली करत बसलेत म्हटल्यावर बुद्धिपूर्वक स्वयंपाक चालू आहे, अबुद्धिपूर्वक शास्त्राध्ययन का? म्हणजे जिथं आपण उपयोगपूर्वक जोडलं गेलो तेच बुद्धिपूर्वक होणार, आणि बाकी सगळं तर जे पकडीत येत नाही ते अबुद्धिपूर्वक आहे। म्हणून सांगतात की जे काही ही त्यांची संक्रांती चालू आहे ती केवली गम्य आहे, न त्यांना जाणता येते ना आपल्याला जाणता येते, न सांगता येते त्यांना। ऊपर कही गई संक्रांति परिवर्तन को विचार कहते हैं। जहाँ तक यह विचार रहता है वहाँ तक इस ध्यान को सविचार कहते हैं। कुठलं नाव आहे सांगा त्या ध्यानाचं? जे विचाराने सहित आहे त्या ध्यानाचं नाव काय? सगळं मागचं वॉश करत पुढे जायचंय का काय आपल्याला आता? कुठलं ध्यान आहे? एकत्व वितर्क नाही बाबा, पहिलं ध्यान विचार सहित नाव सांगा घ्या आम्हाला। असं का शुक्ल कुठलं? पृथक्त्व वितर्क विचार। पृथक्त्व वितर्क विचार आहे ना ते। एकत्व वितर्क मध्ये अविचार रूप ध्यान आहे, ते संक्रांती नाही आहे तिथं। म्हणून सांगताय जहाँ तक यह विचार रहता है वहाँ तक यह ध्यान। मला तर वाटायचं की जे अर्थ संक्रांती होते त्याच्यात त्यांचं त्याच्यावरच ध्यान असणार, पण इथं ध्यान कशाचं होतंय? जर त्यांच्या ह्याच्यात येतच नसेल तर ते कशाला जाणतायत? तुम्ही असं इरेग्युलर होता की नाही, म्हणून मग कुठंतरी श्रेणीतनं खाली उतरता माहितीये का? आमच्या बरोबर जरा राहत जावा म्हणजे श्रेणीतनं वर घेऊन गेलतो आम्ही सगळ्यांना, माहितीये का? अरिहंत सिद्ध बनवून खाली आलोय आम्ही आता। बरोबर, मी जातो, मी स्वतः मागत जाते बाकीच्या नाही तुम्हाला पण चला म्हणतोय की म्हणून। म्हणजे तिथं काय सांगितलं की 8व्या गुणस्थानाच्या पुढं हा जीव फक्त शुद्धात्म्याचंच ध्यान चालू आहे, शुद्धात्माच आहे त्याच्या ज्ञानामध्ये विषय रूपाने। बाकी सगळं जे चालू आहे ते अबुद्धिपूर्वक चालू आहे, त्याच्यामध्ये जीवाचा पुरुषार्थ काम करत नाही। म्हणजे जसं आत्ता वर्तमानामध्ये बघा ना, आत्ता आपल्या अबुद्धिपूर्वक आणि बुद्धिपूर्वक दोन्ही धारा चालू आहेत। तुम्हाला काय माहिती आहे की आत्ता अबुद्धिपूर्वक काय काय चालू आहे? सतत अबुद्धिपूर्वक दशेमध्ये आपले विकल्प चालू असतातच, चारी संज्ञा कार्य करत आहेत तिथं पण। म्हणून झोपला तरी सुद्धा तुम्हाला वाटते की आपलं ज्ञान बंद आहे, पण ते बंद नाही आहे। बुद्धिपूर्वक सुद्धा तिथं काय ना काय विषय, अबुद्धिपूर्वक सुद्धा ध्यान चालू आहे। इवन सांगितलं मध्ये पण की दर्शन करायला मंदिरात आलो तरी सुद्धा अबुद्धिपूर्वक दशेमध्ये आहार, भय, मैथून, परिग्रह सगळ्या संज्ञांचं कार्य चालू आहे।
त्याच्या निमित्तामध्ये असे काय आपण कर्म बांधतो की जे निधत्ती दिकाचित रूपाने आपल्याबरोबर होऊ शकतात. जर असे काय तीव्र अशुभ भाव वगैरे झाले त्या कंडिशनमध्ये, त्याला आपण नाही काय बदलू शकत किंवा जाणू शकत नाही. मेन म्हणजे की काय चालू आहे अबुद्धीपूर्वक. तसंच आहे, जोपर्यंत छद्मस्त आहे तोपर्यंत अबुद्धीपूर्वक सगळे विचार चालू आहेत, पण त्याला आपण बदलू शकत नाही किंवा आपण त्याला जाणू शकत नाही आहेत बस ते. मग त्याचं कर्म बंद होते का नाही होत? कसं? ज्याचं आपल्याला ज्ञानच नाही त्याचं कर्म बंद कसं? हो ना, त्याचा कर्म बंदही होतोय आणि आपण ध्यानालाही त्याच्याकडनं नाव देतोय जिथं की आपलं ध्यान सुद्धा नाहीये. हां, त्याच्यासाठी तर नावं वेगळी का दिली गेली? कारण हे जिथं चालू आहे ते सगळं तिथं परिवर्तन आहे. तुमच्या मूळ विषय जो आहे आत्मा घेतलेला त्याच्यात परिवर्तन काहीच नाही आहे, तो विषय बदललाच नाही आहे. मग सगळं जे आहे ते म्हणून तर विकल्पात्मक किंवा शुभरूप जे काय ध्यान आहे ना, त्यावेळेस शुक्ल ध्यानामध्ये सुतरी तर त्याच्या अपेक्षेने हे भेद केले, चारी भेद. नाहीतर मग 8व्या गुणस्थानाच्या पुढं ध्यानामध्ये भेदच नाही आहे, शुद्धात्मानुभवच चालू आहे निरंतर. त्यामुळं ते बुद्धिपूर्वक ध्यान आहे. आणि मग जे काय अबुद्धिपूर्वक चालू आहे त्याचं सगळं वर्णन आहे, 4 भेद जे घेतलेले आहेत ते. मी काय सांगत होते? पृथक्त्व वितर्क विचार, एकत्व वितर्क अविचार, सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि विपरीत क्रिया निवर्ती, असे 4 शुक्ल ध्यान असतात. मग 8व्या गुणस्थानापासून ते 14व्या गुणस्थानापर्यंत हे 4 ध्यानं असतात. मी काय सांगत होते? बुद्धिपूर्वक ऐकायला का अबुद्धिपूर्वक? काय सांगत होते मी? पहिल्या ध्यानाबद्दल चाललेला विचार, नाव फार अवघड आहे लक्षात ठेवायला. ते संक्रांतीचं सांगत होते ना, एका द्रव्यावरून गुणावर. झालं ते सांगून. बरं ठीक आहे. तर सांगतात की जे सविचार ध्यान आहे ते पृथक्त्व वितर्क विचार नावाचं पहिलं शुक्ल ध्यान. पश्चात ध्यान में दृढ़ता होती है तब वह परिवर्तन रुक जाता है. इस ध्यान को अविचार यानी एकत्व वितर्क कहते हैं. जिथं ध्यानाची दृढता वाढली तिथं हे संक्रांती थांबल्या, थांबत गेल्या पुढं पुढं असं. तिथं पण थांबल्या 12व्या गुणस्थानात पण, त्यामुळे त्याचं नाव दिलं अविचार. 12व्या गुणस्थानामध्ये पण अबुद्धिपूर्वक दशा आहे, फक्त संक्रांती नाही आहे तिथं असं सांगितलं. म्हणजे संक्रमण जे चालू आहे ते 11व्या गुणस्थानापर्यंत, त्याच्या पुढं संक्रांती नाही. म्हणजे स्थिरता येत गेली ना. आता 12व्या गुणस्थानामध्ये स्थिर झालं ध्यान दोन्ही धारेमध्ये, त्याच्या निमित्तामध्येच 4 घाती कर्मांचा नाश झाला, केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली, हे सांगतो आपण. पण मग हे जे आहे ते केवळ ज्ञानाच्या प्राप्तीच्या आधी असतात ना, कारण अबुद्धिपूर्वक बुद्धिपूर्वक हे केवळ ज्ञानामध्ये लागतच नाही. 12व्या गुणस्थानापर्यंतच म्हणलं की 13व्या गुणस्थानात केवळ ज्ञानाची प्राप्ती होते. पण 12व्याच्या अंतिम समयात केवळ ज्ञानाची प्राप्ती होते ना. अंतिम समय संपल्यावर. आता तुम्ही कसं बघता त्याच्यावर आहे. अंतिम समयात म्हणाले तर समय संपल्यावर म्हणा. मी म्हणते 13व्या गुणस्थानाच्या पहिल्या समयात, तुम्ही म्हणा 12व्या गुणस्थानाचा शेवटचा समय संपल्यावर. तर इथं प्रश्न विचारलाय की क्या केवली भगवान के ध्यान होता है. हे सगळं बघून आलोय आपण, पण जरा साचे एकेकांचं आचार्यांचं वेगळं मत. आता हे रामजी भाई जे आहेत ते ॲडव्होकेट, त्यांचं सगळे एकदम हां काय म्हणताय का? 12व्या गुणस्थानाचे 12व्या गुणस्थानाचे पर्याय नष्ट होऊन राहिली आणि 13व्या गुणस्थानाच्या पर्यायाचा उत्पाद होतोय. उत्पादाच्या पर्यायामध्ये केवळ ज्ञानाची प्राप्ती होते. बरोबर. म्हणजे कथन कोणत्याकडून पाहतो, वेळाकडून पाहिलं तर एका समयाचा वेळ झाला, दुसऱ्या समयाचा उत्पाद झाला. म्हणजेच तुम्ही म्हणा 4 घाती कर्मांचा वेळ झाला, आम्ही म्हणतो केवळ ज्ञानाची उत्पत्ती झाली. सगळं एका समयामध्ये आहे. तर प्रश्न विचारलाय
क्या केवली भगवान के ध्यान होता है? एकाग्र उत्तर दिले कि एकाग्र चिंता निरोध यह ध्यान का लक्षण है। एक एक पदार्थ का चिंतवन तो क्षयक्षमिक ज्ञानी के होता है। काय म्हणले? क्षयक्षमिक ज्ञानी आहे तो एक पदार्थ असं क्रमाक्रमाने जाणून त्याचं चिंतन करेल। और केवली भगवान के तो एक साथ संपूर्ण पदार्थों का ज्ञान प्रत्यक्ष रहता है। त्यांच्या आता ज्ञानामध्ये एकानंतर एक असं नाही आहे क्रम, सगळे युगपद जाणले जातात। ऐसा कोई पदार्थ अवशिष्ट नहीं रहा कि जिसका वे ध्यान करे। असं कुठलंही आता याच्यानंतर त्याचं ध्यान करू असं कुठलाही पदार्थ शेष राहिला नाही। समयसारच्या 415 गाथा युगपद, नियमसारच्या सगळ्या गाथा, प्रवचनसारच्या सगळ्या युगपद ज्ञानामध्ये आहेत। आता परिवर्तन कशात करायचं? जसं तुम्हाला ध्यानाला बसल्यावर एका शब्दावरून दुसऱ्या शब्दावर जावं लागतंय, सगळे शब्द सुद्धा ज्ञानामध्ये आहेत। आता परिवर्तन करायला काय राहिलं दुसरं? एक तर नेय राहिलं नाही म्हणून परिवर्तन नाही आहे तिथं। अजून काय सांगितलं होतं आपण? शक्तीची हीनता नाही म्हणून परिवर्तन नाही। संक्रांती का होतात त्याची कारणं सांगितली ना। मग तिथं संक्रांती काय आहे? 8 ते 11 गुणस्थानामध्ये शक्तीची हीनता एक कारण सांगितलं होतं। शक्तीची हीनता श्रुत ज्ञान आहे, श्रुत ज्ञान आहे, इकडे केवळ ज्ञान झालं। बरोबर, म्हणून तिथं संक्रांती होती, इथं संक्रांती नाही। बदलणं, एकावरून दुसऱ्यावर बदलणं संक्रांती। ज्ञानातलीच की ज्ञानामध्ये ज्याला विषय करतो ना ती वस्तू बदलणं त्याला म्हणलं संक्रांती। ऐसा कोई पदार्थ शेष नहीं रहा जिसका वे ध्यान करे। केवली भगवान कृतकृत्य है, उन्हें कुछ करना बाकी नहीं रहा, अतएव उनके वास्तव में ध्यान नहीं है। काय म्हणले? त्यांना आता करायचं काय शेष राहिलं नाही, ते तर कृतकृत्य झालेत म्हणून त्यांना वास्तविक ध्यान नाहीच। तथापि आयु पूर्ण होने पर तथा अन्य 3 कर्मों की स्थिति पूर्ण होने पर योग का निरोध और कर्मों की निर्जरा स्वयमेव होती है। आता या काय म्हणायचं, रामजीबाईंच्या अपेक्षेने त्यांनी घटवायला लागलेत की केवलींना ध्यान नसतं, कारण ध्यानाची परिभाषा तुमची जी आहे ती त्यांच्या ठिकाणी घटत नाही म्हणून त्यांना ध्यान नाही असं सांगायला लागलेत। तथापि आयु पूर्ण होने पर तथा अन्य 3 कर्मों की स्थिति पूर्ण होने पर योग का निरोध और कर्मों की निर्जरा स्वयमेव होती है। और ध्यान का कार्य भी योग का निरोध और कर्मों की निर्जरा होना है। म्हणजे सांगितलं होतं ना हे कारण काय? ध्यान का आहे तिथं? कारण ध्यानाचं फळ दिसून येत असल्यामुळे हे एक हेतू दिला। ध्यानाचं फळ काय आहे? कर्मांची निर्जरा। मग हे तिथं दिसून येत असल्यामुळे तिथं ध्यानाची सिद्धी होते। इसलिए केवली भगवान के ध्यान के सदृश कार्य देखकर उपचार से उनके शुक्ल ध्यान कहा जाता है, नहीं तर तिथं यथार्थ में उनके ध्यान नहीं है। भगवान परम सुख को ध्याते हैं, ऐसा प्रवचन सार में कहा है। वहाँ उनकी पूर्ण अनुभव दशा दिखाना है। सुखाचं ध्यान करतात असं म्हटलं जातं। वास्तविक ध्यान करतात म्हणणं सगळं उपचार आहे, त्यांचं तर तसं परिणमन चालू आहे त्या रूपाने। त्यामुळं ध्यान करतात असं म्हणायचं हे सगळं तुम्हाला खुलासा करण्यासाठी, तुमच्या काय म्हणायचं तुमच्या समाधानासाठी चाललंय की त्यांनी काहीतरी करतात, तुम्हाला काय करतातच बघायचं आहे ना। म्हटल्यावर भगवान काय करतात? काहीच करत नाहीत म्हणलं तर पटत नाही लोकांना, म्हणून सांगावं लागते की ते पण ध्यान करतात। मग ते जे करतात ते तुम्ही करणार म्हणून तुम्हाला सांगावं लागलं ते ध्यान करतात तर तुम्ही पण ध्यान करा। ते काहीच करत नाहीत म्हणलं तर म्हणजे अर्थ वेगळा निघू नये किंवा एक मार्गदर्शन म्हणून सांगितलं गेलं। ध्यानाचं फळ त्यांना अशी दशा प्राप्त झाली आहे तर तुम्ही सुद्धा ध्यानाचं अवलंबन घ्या। तपाच्याद्वारेच निर्जरा होते। मग ध्यान हे उत्कृष्ट तप आहे म्हणून त्याच्याद्वारे निर्जरेचं कार्य दिसून येतं। मला काय वाचायचं होतं आज ॲक्च्युली, ध्याता कोणाला म्हणायचं हे वाचायचं होतं। धवला
मोक्षशास्त्र होतं रामजीबाईंचं. नाही वाचलं असलं तर वाचा. त्यांनी तत्वार्थ सूत्रचं खूप चांगल्या शंका समाधान रूपाने ॲडव्होकेट होते ते. त्यांना जे काही शंका आले ना त्या सगळ्या शंका मांडून त्यांनी समाधान केलं. खूप चांगल्या शंका उठवल्यात एकेका सूत्रावर वगैरे. असं जरा व्ह्यू वेगळा आहे त्यांचा सांगण्याचा आणि त्यातून आपल्याला अजून थोडंसं ज्ञानाला दिशा मिळते आणि प्रत्येक सूत्राचा अर्थ काढताना वेगळा अर्थ समजतो. अजून आपले सामान्य तर समजलं की सगळं तत्वार्थ सूत्राच्या सगळ्या सूत्रांचे अर्थ काय आहेत हे, पण जरासं शंका असल्यावर तुम्हाला शंका येत नाहीत म्हणल्यावर त्यांना शंका काढून त्यांना आल्या. वकील आहे म्हणल्यावर काय करणार काम उलटं सुलटं विचारणार काढणार आणि मग त्यातनं समाधान करणार. त्यामुळं त्यांनी जे स्वतः काढलेले शंका आहेत ते चांगले आहेत म्हणून त्याचं जरासं अध्ययन करा. तर इथं काय सांगायला लागलेत की ध्यानाच्या विषयामध्ये म्हणजे मला ध्यान सोडू वाटे नाही हे विषय म्हणून मी आपला अजून आज जाते. ॲक्च्युली संपलेत ध्यानाचे प्रकार आपले दीपाली भाभी, पण अजून संपलंच नाही आहे ध्यान. अजून ध्यानाचं ध्यान करायचं आहे आपल्याला. ध्यान के विषय में 4 अधिकार है. धौलाचं 13वं पुस्तक आहे त्याच्यामध्ये 64 पान आहे. ध्यान, ध्याता, ध्येय आणि ध्यानाचं फळ. जेव्हा तुम्ही ध्येनात घुसताय त्यावेळेस तुम्हाला या 4 गोष्टींचं ज्ञान असायला पाहिजे किंवा ज्ञान होतं म्हणा किंवा हे समजून घ्यायला पाहिजे. काय काय? ध्यान, ध्याता, ध्येय आणि ध्यानाचं फळ. ध्याता म्हणजे ध्यान करणारा, ध्येय म्हणजे त्याचा विषय, ध्यान म्हणजे ती पर्याय साधन आणि ध्यानाचं फळ. अशा 4 गोष्टींचं त्यांनी वर्णन घेतलं ह्याच्यामध्ये. तर ध्याता कसा असतो किंवा कसा असायला पाहिजे ह्याचं चांगलं वर्णन घेतलं आहे. जो उत्तम सहनवाला, निसर्ग से शक्तिशाली बलशाली, निसर्ग से शूर, 14 पूर्वों को धारण करने वाला या 9-10 पूर्वों को धारण करने वाला होता है वह ध्याता है. क्योंकि इतना ज्ञान हुए बिना जिसने 9 पदार्थों को भले प्रकार नहीं जाना है उसके ध्यान की उत्पत्ती नहीं हो सकती. ज्यांनी पदार्थाचं यथार्थ ज्ञान केलं त्यालाच ध्यानाची सिद्धी होते. शंका आपल्याला जी आली होती ना शंकामध्ये तीच चांगली घेतली आहे शंका. यदि 9 पदार्थ विषयक, 9 पदार्थ कुठले? जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष, पुण्य आणि पाप. यदि 9 पदार्थ विषयक ज्ञान से ही ध्यान की प्राप्ति संभव है तो 14, 10 और 9 पूर्वधारियों के सिवा अन्य को भी वह ध्यान क्यों नहीं प्राप्त होता? क्योंकि 14, 10 और 9 पूर्वों के बिना स्तोक ग्रंथ से भी 9 पदार्थ विषयक ज्ञान देखा जाता है. आम्हाला कळलं नाही का 9 पदार्थ काय आहेत, मग त्याच्याद्वारे ध्यानाची सिद्धी का नाही मानत? मग एवढं सगळं ज्ञान असायला पाहिजे अशी अट का बरं? 11 अंग, 9 पूर्व, 10 पूर्व, 14 पूर्वाचं ज्ञान असायला पाहिजे अशी अट का ध्यानासाठी? जे कोणी शुक्ल ध्यानी येतात तर त्यांच्या अपेक्षेने सांगायला लागलेत ना की एवढं त्यांना द्वादशांगाचं किंवा 9-10 पूर्वाचं ज्ञान असतं अशी अट का घातली? तर स्तोक म्हणजे काही ग्रंथाच्या अध्ययनाने जे काही 9 पदार्थ विषयक ज्ञान झालं त्याच्याद्वारे ध्यानाची सिद्धी का होत नाही? होती की नाही? तर समाधान करतायत की नाही. क्योंकि स्तोक ग्रंथ से बीज बुद्धि मुनि ही पूरा जान सकते हैं. उनके सिवा दूसरे मुनियों को जानने का अन्य कोई साधन नहीं है. बीज बुद्धी म्हणजे काय? बीज बुद्धी रुद्धी ऐकली की तुम्ही? म्हणजे काय? एखाद्या बीज म्हणजे एखाद्या वर्डवरून, एखाद्या सूत्रावरून, एखाद्या शब्दावरून असे बीजातून जसं इतकं मोठं झाड उत्पन्न होतं तसं त्या एखाद्या शब्दावरून वगैरे संपूर्ण जिनवाणीचं ज्ञान करण्याची शक्ती त्या बीजबुद्धीवाल्यांकडेच असते. मग अशी बुद्धी सगळ्याकडे असते असं नाही. म्हणून त्यांना जरी 9 पदार्थांचं ज्ञान झालं तर ते जर अशा रुद्धीधारी असतील तर सगळ्या जिनवाणीचं ज्ञान त्यांना होणारच भावश्रुत. मग तसं म्हटलं म्हणून की त्यांच्याशिवाय अन्य कोणाला असं ज्ञान होऊ शकत नाही असं सांगतायत. काय सांगितलं? 9 पदार्थांविषयी सामान्य
आमचं सगळं बुडलं, आवाज आला नाही. नाही, मी बंदच केला होता आवाज. हो माझाच. तुमचं काही नाही. सॉरी. शंका अशी होती की जर 9 पदार्थ विषयक ज्ञानानेच ध्यानाची सिद्धी होते तर 14, 10 आणि 9 पूर्वधारी जे काय आहे त्यांच्याशिवाय अन्यांना ध्यान होणार नाही. आणि जर 14 क्योंकि 14, 10 और 9 पूर्वों के बिना स्तोक ग्रंथ से भी 9 पदार्थ विषयक ज्ञान देखा जाता है. दिसून येते असं की अनेकांना असं 9 पदार्थाविषयी ज्ञान होतं. मग ध्यानाची सिद्धी होती का नाही होत? तर उत्तर दिलं होतं नाही, क्योंकि स्तोक ग्रंथ से बीज बुद्धि मुनि ही पूरा जान सकते हैं, उनके सिवा दूसरे मुनियों को जानने का अन्य कोई साधन नहीं है. 9 पदार्थ के सिवा अन्य कुछ भी नहीं है, क्योंकि इनके सिवा अन्य कोई पदार्थ उपलब्ध नहीं होता. जे काही सगळं जिनवाणीमध्ये सांगितलंय ना 9 पदार्थच आहेत असं म्हणायचं त्यांना. त्याशिवाय दुसरं काय हो? एखादा ग्रंथ सांगा, त्यातला दुसरा 10वा पदार्थ सांगा. जे काही सगळं पदार्थाचं वर्णन आलंय शास्त्रामध्ये ते 9 पदार्थामध्येच. त्याच्या पुढं जाऊन परत इष्टोपदेश शेवटचा श्लोक म्हणा, जीवोन्य पुद्गलश्चान्य इत्यसौ तत्वसंग्रह. जीव आणि आजीव एवढं 2च आहे शास्त्रामध्ये जे सांगितलं. मग तेवढं 2च जाणून घेतलं तरी सुद्धा इत्थंभूत जिनवाणीचं ज्ञान होणार. काय विचारायचं? यदन्य उच्यते किंचित सोस्तु तस्यैव विस्तरः. बरोबर. जे सगळं सांगितलंय ते सगळं त्याचा विस्तार आहे. म्हणून 9 पदार्थ जाणले तरी सुद्धा आम्हाला संपूर्ण जिनवाणीचं ज्ञान व्हायला पाहिजे, ध्यान व्हायला पाहिजे असं शंका करायची म्हणणं आहे. तर त्याच्यावर आपण ना 7 तत्वांचं श्रद्धानं सम्यक दर्शन. श्रद्धा म्हणजे अनुभूती किंवा आपण श्रद्धा तर म्हणजे तेच घेणार ना. श्रद्धा म्हणजे मान्यता, ज्ञान म्हणजे अनुभव, निर्णय. आपण श्रद्धा कधी होते? श्रद्धा जेव्हा तुम्ही अनुभूती घेता तेव्हा श्रद्धा होणार ना. तोपर्यंत त्याला श्रद्धाही म्हणता येणार नाही. मग आम्ही म्हणतो श्रद्धा झाल्याशिवाय अनुभव पण होणार नाही. हा, पण मग दोन्ही एक दुसऱ्याशिवाय अर्धवटच आहे. म्हणजे नुसतं माझी श्रद्धा आहे, मला खूप विश्वास आहे, पण जोपर्यंत त्याला अनुभूतीचा शिक्का पडत नाही तोपर्यंत त्याला आपण श्रद्धा म्हणलीच जाणार नाही ना. बरोबर आहे की 2 आचार्यांचे 2 स्टाईल आहे सांगायचं. जाणीवून सद्दहदी. राजाचं जर श्रद्धान करायचं तर जाणून श्रद्धान केलं की याच्याकडून मला अर्थाची प्राप्ती होणार आहे. समयसांमध्ये 17-18 गाथेमध्ये सांगितलं त्यांनी, ज्याच्याकडून आपल्याला अर्थाचं प्रयोजन आहे, म्हणजे काय पण धनाचं प्रयोजन आहे, तर त्याच्यावर जाणून त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. आणि इकडं सांगितलं जातं तत्वार्थ सूत्राच्या भाषेमध्ये दर्शनपूर्वक ज्ञान आहे, श्रद्धापूर्वक ज्ञानाची परिणती होते. कुठं कसं कथन आहे तसं समजून घ्या. म्हणजे तुम्हाला शेवटी निर्णय करायचा आहे तर आत्म्याचा निर्णय करायचा आहे, त्यासाठी भगवंतांच्या कथनावर श्रद्धान पाहिजे आणि त्यापूर्वकच सम्यक दर्शनाची मग प्राप्ती होणार. म्हणूनच की मग आचार्यांची अशी स्टाईल आहे की तुम्ही ज्ञान तर कसं केलं? मग भगवंतांनी सांगितलंय हे विश्वास आहे त्याशिवाय ज्ञान केलं का? मग श्रद्धापूर्वक ज्ञान आलं का नाही? म्हणजे असं शेवटी कसं व्ह्यू आज आपला असं त्याच्यानुसार समजून घ्यायचं की कुणीकडून सांगायचं आहे त्यांना. इसलिए स्तोक श्रुत से इनका ज्ञान करना शक्य नहीं है, क्योंकि ऐसा मानने में विरोध आता है. म्हणजे थोड्या शास्त्राचं किंवा द्रव्यश्रुताचं ज्ञान असणाऱ्याला ध्यान होतं असं नाही असं म्हणायचं आहे आचार्यांना बरं का. ऐसा मानने में विरोध आता है और द्रव्यश्रुत का यहाँ अधिकार नहीं है, क्योंकि ज्ञान के उपलिंगभूत पुद्गल के विकार स्वरूप जड़ वस्तु को श्रुत मानने में विरोध आता है. पुद्गल आहे ते श्रुत, त्याची चर्चा नाही आहे, तर जे काय आपल्या ज्ञानात आलं त्या भावश्रुताची चर्चा आहे. म्हणून ज्याला भावश्रुताचं पूर्ण ज्ञान झालं त्याला ध्यान सहज होतं. त्याच्यात त्यांनी सगळं शिवभूती मुनींचं वगैरे उदाहरण घेऊन सांगितलं आहे, ते उद्या बघू आपण. काय विषय झाला आमचा आज काका भैया की जर आपल्याला धर्म करायचा आहे तर त्यांची शंका होती हो, धन कमवायचं का नाही कमवायचं, धनाने धर्म होतो का नाही होत? धन तर कमवावंच लागतं, धर्म तर सहज होत असतो असं का? म्हणजे असं म्हणायचं की
आम्ही असं म्हणतो की जो धर्म करतो त्याला धन मिळतंच, आणि जो धन मिळवायला जातो त्याचा धर्म पण नष्ट होतो. न त्याला धर्माची प्राप्ती होते न धनाची प्राप्ती होते. धर्म परिणामाने पुण्यबंध होतो, आणि त्या पुण्यबंधाच्या निमित्तात धनाची प्राप्ती होतेच. मग एक उदाहरण सांगितलं ना की ते सेठजी चालले होते परदेशी धन कमवायसाठी म्हणून. काय परदेशी चालले होते, तुला आता जिथं लोकेशन येणार ना असं परदेशी जाणार तुझं, तर तिथं त्या परदेशामध्ये जायचं म्हटल्यावर सगळं घरातलं सोडून जायला पाहिजे. मग त्यांना अशी इच्छा नव्हती की आपल्याला असं धर्मापासून दूर जावं लागावं, म्हणजे असं काय कार्य करायला नको की धर्म सोडून दूर जायला लागेल. आणि त्या तरी पण गरज म्हटल्यावर ते निघाले होते. आणि निघाले तर पूर्वी चालत जायचे ना, असं पहिलं पेंडॉल पडलं त्यांचं कुठं जिथं थांबायचं होतं तिथं, आणि तिथं नेमकं त्यांनी शुद्ध भोजन केलं. चारण मुनी आले, आहार दिला की 13 करोड का काय रत्नांची वृष्टी झाली, सगळे रत्न घेऊन घरी गेले. कुठं जावं लागलं, कशाने मिळालं, कुठं उकरून काढलं म्हणून, किती कष्ट केलं म्हणून. परिणामातून जिथं असेल ना आपली प्रवृत्ती धर्माची, काय समर्पणाची धर्माच्या प्रती, असं मिळतं दारात येऊन पडतं आपल्याला. म्हणा की आता कुठं रत्नवृष्टी होती म्हणून, आता आम्हाला काय मिळत नाही म्हणून जाऊन त्या दुकानात बसावं लागतंय, तिथं जाऊन खोदून काढावं लागतंय. तर सांगतायत की इथं जितके परिणाम आपले विशुद्ध राहणार तितका पुण्याचा आश्रव बंद. त्याच्या निमित्तात आलं का नाही कॉल, म्हणजे आपल्याला आपल्यापर्यंत येऊन धन प्राप्त होतं नाही असं नाही, विश्वास ठेवावा लागतो तेवढं, त्याशिवाय होणार नाही. म्हणून धनाने धर्म होत नाही, म्हणून धनाच्या मागं लागू नका, धर्माच्या मागं लागा. धर्म म्हणजे जसं आहे तसं वस्तूचं परिणमन, त्याच्यामध्ये जरी धन कमवत आहे तरी सुद्धा ते कमवणारा मी नाही जाणणार आहे, ही बुद्धी असेल तर धर्म घडला. म्हणून जाणणे रूपाने आपलं परिणमन ठेवलं तर समता भाव राहणार, अहिंसा घडणार, परत त्याच्या निमित्तात करुणा दया हे सगळं राहणार आहे बरोबर त्याच्या. आणि त्या पुण्य परिणामांच्या निमित्तामध्ये धनाची आय होत असते. म्हणून म्हटलं की आपल्याला करायचं कार्य एवढंच आहे, मी निर्विकल्प शुद्धात्मा आहे ह्याची प्रतीती अनुभूती आणि तशा रूपाने परिणमन तेवढं तुम्ही करा, बाकीचं सगळं कर्म करते, त्याच्या मागं लागायची गरज नाही. ओम जाणा. ध्येयभूत स्वतःचा शुद्ध आत्मा जाणा. हा मी ध्यान करणारा देखील नाहीच, जाणणारा आहे. ध्यान ही पर्याय आहे, पर्याय म्हणजे माझा स्वभाव नाही. हा मी तर पर्यायांच्या अतीत, विकल्पांच्या अतीत निर्विकल्प शुद्धात्मा आहे, सिद्धात्मा आहे. विशुद्ध स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो हरि.